सगळ्या उपस्थित आमच्या माता भगिनी, सगळे आदिवासी बांधव, सगळे उपस्थित मान्यवर, तुम्ही जेवलेत का सगळ्या? बरं, यांना वाद्य केलं तर एक वाजले असतील ना? 2 वाजले. काही दिवाळ्याचे या आडुशीचे किती लांब जायचं, जास्त वेळ घेणार नाही. देवराम शेट्टीवर बरंच मोठं भाषण केलं. आता खर तर ही जी सुरुवात झाली ती केवळ तुमच्याकडे पाहून झाली. मी लहानपणापासून, मागच्या पण एका माझ्या प्रतिक्रियेत उल्लेख केला होता, लहानपणापासून माझ्या आदिवासी बंधू मित्र आहेत, बहुजन समाजाचे मित्र आहेत. एकमेकाच्या डब्यात आम्ही त्यांची भाकर खाल्ली. त्या भाकरीची जाण मी कधी विसरू शकतो. मला बरेच जण म्हणले आदिवासी बिगर आदिवासी एक युवा कार्यकर्ता त्या ठिकाणी आंदोलन करतोय. मला असं वाटतं सगळं आपण सोडून दिलं पाहिजे. कसं आलंय जातपात? आज आपल्या तालुक्यावर वेळ आहे, आज आपल्या लोकांवर वेळ आहे. मग अजूनही आपण त्यांच्या मागे उभं राहायचं, कधी राहायचं? मला अभिमान वाटतो आमच्या सगळ्या शून्य तरुण सहकार्याचा. किरण लोकरे सर, संजय साबळे सर, डॉक्टर अशोक वाघमारे, अशी पिढी घरतर घडली पाहिजे. हे शिक्षणाचं आदिवासी बांधवांमध्ये शिक्षण तुम्ही रुजवा. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. वाघिणीचं दूध काय असेल शिक्षण, त्या दिवशी आपल्या सगळ्या तरुणांनी दाखवून दिलं. म्हणून अधिकाऱ्यांनी आज नवळेला बैठकीतून पळ काढला. त्याचं कारण शिक्षण. माझ्या सगळ्या तरुण बांधवांनो, शिक्षणाकडे कधी दुर्लक्ष करू नका. कधी काय शिक्षणासाठी मदत लागली तर मला सांगत जा. आमच्या माय माऊली बसल्या. त्या दिवशी हिरडीला मी आलो होतो एका माऊलीची लाईट बसवायला. बिचारी 20 वर्ष अंधारात होती. मला सांगितलं की तिने साधा लाईटचा बल्ब नाही पाहिला बाळासाहेब. आणि ज्यावेळेस आम्ही ती लाईट घेऊन गेलो, किती आनंद असावा. आणि त्याच परिसरात हा जो अदानी उद्योगपती होतोय, एकीकडे आमच्या आदिवासी कुटुंबाला लाईट नाही, एकीकडं महाकाय उद्योगपती होतोय. संतोष तुमच्या पण गावात आलो होतो, तिथं पण आपण त्या बाबांना लाईट बसून दिली. असे अनेक, खर तरी मला नाही वाटते कुठले राजकीय किंवा काय काय. संतोष, तुझ्या मुलाच्या याकडे झाला कुठं तुम्ही? हे सगळं प्रेमाचं नातं आहे, ऋणानुबंध आहे आपलं. आणि मला असं वाटतं इथे जे आंदोलन स्थळ आहे ना, मला वाटत नाही 10 दिवसात आंदोलन स्थळ. मला असं वाटतं माझं घरच झालं. आणि आपलं घरच आहे. सगळे जीवाभावाची माणसं जोडली गेली. आणि अनेक गावच्या पेसा क्षेत्रातील असेल, इकडे पूर्व भागातील असेल, अनेक ग्रामपंचायतीने पाठिंबा दिला. खरं तरी आपण एक लढाई जिंकलोय अध्यक्ष. अजून युद्ध जिंकायचंय. मग अशी सगळा उल्लेख केला जी सर तुम्ही सगळ्यांनी केला. संतोष भाऊ, तुम्ही सगळ्या पक्षांचा पण उल्लेख केला. सगळ्यांनी पाठिंबा दिला. पण 24 तास माझ्यासोबत अंबरशेठच्या रूपात काँग्रेसचा हात सोबत होता. अंबरशेठने खरंच जागा नाही सोडली. आमचे बाळासाहेब असतील, हे सगळे सहकारी माझ्याबरोबर 24 तास राहणारे. आमचा सचिन असेल, संजू असेल, हेमंत असेल, ओंकार असेल, ऋषी असेल, हे सगळे सहकारी म्हणजे 24 तास झोपण्यापासून विजूभाऊ होता आमचा. आता काय बोलायचं, एक वेगळं नंबर झालं. कोणाचं नाव राहिलं तर प्रणव, तुम्ही सगळ्यांनी समजून घ्या. बोलायचं बरंच, पण आपल्या लोकांना उशीर व्हायला नको. काळजी करू नका. आज खरं तर आपण अदानी सारख्या उद्योगपतीला निदान एका टप्प्यात रोखू शकले. छत्रपतींच्या शिवाजी महाराजांचे संस्कार आहे. मला अंबरशेठ, तुम्ही मगाशी जसा उल्लेख केला, बरेच जण विचारतात या प्रत्येक वेळेस तू संकटात कसं काय जाऊन जातो, तुला नेमकं कोण सल्ला देतो? सल्ला देणार कोण नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार आहे, आपली जन्मभूमी आहे. ते आदर्श मानून ज्या ज्या वेळेस एखाद्या घटकावर अन्याय होतो त्यावेळेस असं वाटतं छत्रपती आपले आदेश देतात की तू याच्या मागे धावून जा. आणि आज मावळ्यांनी उभं राहायचं, कुणी राहायचं? आज आपल्या शिवजन्मभूमीवर वेळ आली. ज्या सह्याद्रीचं रक्षण छत्रपतींनी केलं, मावळ्यांनी केलं आणि बलिदान दिलं, त्या सह्याद्रीवर वेळ आली. मग मावळ्यांनी उभं राहिलंच पाहिजे ना. जर आपल्या सेनापतींनी जर तलवार टाकली असेल तर मावळ्यांनी उभं राहिलं पाहिजे. मावळे लढतात
आज आपली सामान्य माणसं लढत होते. अनेक या सगळ्या आंदोलनात या सगळ्या प्रक्रियेत अनेक राजकारण घडले, परंतु आपण राजकारणाचं लवलेशपणित या आंदोलन सगळे आणण्यात. मी वारंवार पहिल्या दिवसापासून ही विनंती करतो, कुणीच आरोप प्रत्यारोप करू नका, कुणीच व्यक्तिगत टीका करू नका. जे काय करायचं ते प्रामाणिकपणे करा. आणि आपल्या आदिवासी बांधवांना आता खरी वेळ आहे, याच्या मागं हे उभे राहण्याची वेळ आहे. त्याच्यामुळे आता कोणी राजकीय टीका करण्याची वेळ नाही. असो, सगळ्यांची मदत झाली, सगळे लोकप्रतिनिधी असतील, सगळे मग संतोष भाऊ सगळ्यांचा कसा उल्लेख केलेला आहे. बाळासाहेब, आपण आज जवळच्या ग्रामसभेत पहिल्या दिवशी गेलोच होतो. डॉक्टर आमलेंनी माझी काळजी घेतली, पण हे प्रामाणिकपणे सांगतो किरणजी सर की आंदोलन करताना ज्यावेळेस मी अन्नत्याग केला होता, बऱ्याच वेळा मी मला म्हणत होते की पाणी तरी पित जा. मला सगळ्यांचा आग्रह होता. तुम्ही मला कधी पाहिलं पण नसेल एक गोड पाणी पिताना. जेव्हा हे आंबले सर यायचे का, एक तर सकाळी नाही तर संध्याकाळी एक मेडिसिन घेऊन यायचे. तेवढे मेडिसिन मला फक्त द्यायचे. ते काहीतरी थोडं अर्ध लिटर पण पाणी नसेल त्याच्यात, पाणी नव्हतं, हे मेडिसिन. आणि असं याच्यावर आपण दिवस काढले. मी घरून जर फोन आला तर सांगायचं नाही मी पाणी तरी पितोय. आता काय सांगणार, घरच्यांना पण शेवटी जपायचं, कारण कुटुंबात आमच्या पत्नीचे वडील त्या ठिकाणी वारले होते. आज खरं तर तिला आदर देण्याची वेळ होती, कालच त्यांची दशक्रिया झाली. या सगळ्या कुटुंबातून खरं तर दुःख बाजूला ठेवून आज आपल्या आदिवासी बांधवांना जी वेळ आली, त्यांना जे दुःख आले, मला असं वाटतं ते मला सध्या महत्वाचं वाटलं. नक्कीच हे पण आपलं कुटुंब आहे, जसं ते माझं कुटुंब आहे. 2 लहान लेकरं आहे. मग असे आमदार शेठ मला आमचे मित्रपरिवार म्हणत होता की तुझ्या मुलाला नाही तर मुलीला घेऊन ये तुला उपोषण सोडायला. म्हणलं का, ही काव्य पण माझी मुलगीच आहे की आदिवासी आपली आमच्या शेळकंदी परिवारातली. किती तिने भावनेनी त्या ठिकाणी भावना व्यक्त केल्या. असो, अजून बरंच काय बोलायचे. आता सध्या काय नाही, सोनोग्राफी केली, माझ्या किडनीला आणि लिव्हरला थोडी सूज आली. इथून डायरेक्ट मी मॅक्स केअर हॉस्पिटल नारायणगावला ऍडमिट होणार आहे. इथे ॲम्ब्युलन्स आली का संजूची? आले ना. इथून उपचार करण्यासाठी जायचंय. शेवटी आपण अनेक भावनिक विषय, मी जास्त काय फक्त मी प्रत्येकाला सांगितले, कोणी कसलं कौतुक करू नका, काही करू नका. आपल्याला अजून बराचसा टप्पा गाठायचा आहे. परिणिता दांडेकर ज्या पर्यावरण प्रेमी, त्यांचा पण मला आवर्जून आभार करून फोन आला. याबाबत त्यांचा प्रचंड मोठा अभ्यास आहे. आपल्या मागे अनेक अशी माणसं उभी, अदृश्य शक्ती उभी की आपल्याला ते साथ देणार आहे. याच्यामध्ये नॉलेज हे फार महत्वाचं इम्पॉर्टंट पार्ट आहे. त्याच्यामुळं ही सगळे आता तरुण जागृत झाले. मला खरोखर याचा फार प्रचंड अभिमान आहे अध्यक्ष. त्याच्यामुळे आपण इथून पुढच्या काळात काळजी करू नका. रस्त्यावरची लढाई असेल, सगळ्या प्रकारची लढाई असेल, आपण नक्कीच त्या पद्धतीने पुढे जाऊ. सगळ्यांचे मी आभार व्यक्त करत असताना या ठिकाणी सगळ्यांचेच आमचे पूर्व भागातील पण अनेक जण येऊन या ठिकाणी पाठिंबा दिला. त्याचं कारण असं, पूर्व भागात पण अनेक गावच्या जमिनी त्या ठिकाणी सोलर प्लांटसाठी त्या ठिकाणी खोटं नाटक बोलून, प्रलोभन दाखवून, खोटी नाटी आश्वासनं देऊन 25-25 एकर गायरान जमिनी घेतल्या आवादा कंपनीने. आणि आता या अदानी कंपनी आपल्या पश्चिम भागातील सह्याद्रीच्या डोंगर रांगात आपल्या आदिवासी बांधवांच्या त्या ठिकाणी जमीन हिरावून घेण्यासाठी त्या ठिकाणी मागं लागली. बरं, अदानीला या सह्याद्रीच्या सगळ्या डोंगर रांगात जवळ 59 प्रकल्प आहे. मग या राज्यकर्त्यांना माहित नाही का तिथं माझा गोरगरीब आदिवासी बांधव राहतो डोंगर दऱ्यात. आजपर्यंत परकीय आक्रमण खूप झाली, पण परकीय आक्रमणांना कधीच या सह्याद्रीला हात लावता नाही आला. ते अदानीने करून दाखवलं. असो, अनेक गोष्टी असतील. इथून पुढच्या काळात फक्त आपण भावासारखे सगळेजण एकत्र राहू. मी तुमचा मुलगा आहे, मी तुमचा भाऊ आहे, तुला काळजी करू नका. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांची आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पत्रकार बांधवांची, आज नॅशनल मीडियाला मला काही पत्रकारांचे फोन आले. ते म्हणजे आम्हाला इच्छा असूनही पण दाखवते, ते आम्हाला लिमिटेशन आहे. परंतु आपल्या जुन्नर तालुक्यातील पत्रकारांना माझा सलाम आहे. खरंच मनापासून सलाम आहे. तुम्ही निर्भीड पत्रकारिता जी दाखवली त्याच्याबद्दल खरं सलाम आहे. कारण अदानीच्या प्रकल्पाच्या बातम्या हे कोणच दाखवत नाही, शोकांतिकापणे. तर तुम्ही सगळेजण पुढे आले, सोशल मीडिया सगळे असत. आणि आज पोलीस प्रशासन
त्याचप्रमाणे ग्रामीण रुग्णालयाचं प्रशासन असेल, काळजी घेतली. गुंड सर असेल, भोसले सर असेल, पण आपल्याला ह्या राज्यकर्त्यांच्या विरोधात भविष्यात लढाई करायला लागत. आज आदिवासी बांधवांना वेळ आली आहे. उद्या हे राज्य करणारे जे सरकार आहे, सरकारमधले जी लोक आहेत यांच्या विरुद्ध आपल्याला लढाई करायला लागणार आहे. एवढं भविष्यात लक्ष ठेवा. हे सगळे महापुरुष दिसत ना. मला आज भाग्याची गोष्ट, माझ्या आयुष्यात सगळ्या भाग्याची गोष्ट, आज आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे यांचे वंशज मला सगळे भेटायला आले होते देवगाववरून, आणि मला अचानकपणे ते सगळे भेटायला आले. मला फार याचा सुख धक्का बसला, खूप भारी वाटलं, आणि मला असं वाटलं कुठेतरी आपण सफल झालो. आज खरं तर त्या महापुरुषाकडे पाहून बिरसा मुंडा असतील, नागे कातकरी असतील, राया ठाकरे असतील, हे सगळे महापुरुष, आणि संविधान जपणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्यांच्या मार्गाने आपण या ठिकाणी आंदोलन केलं ते म्हणजे महात्मा गांधी. आज खरं तर हे लोकशाहीतलं सगळ्यात मोठं हत्यार म्हणजे उपोषण आहे. ते आपण त्या ठिकाणी टोकाचं पाऊल उचलण्याचं कारण, याच्या अगोदर पण आपण वारंवार शासनाला या अदानीच्या प्रकल्पाच्या बाबत अनेक पत्रव्यवहार केले, परंतु कुठली दाद न दिल्यामुळे हे शेवटचं टोकाचं पाऊल उचलायला लागलं. मला असं वाटतं ह्याच महापुरुषांच्या विचाराने इथून पुढे आपल्याला वाटचाल करायला लागणार आहे. मी पुन्हा एकदा सगळ्यांचे धन्यवाद देतो. आणि जाता जाता एक शहीद भगतसिंगांचं एक गाणं आहे, ते आम्ही इथं रोज ऐकायचं. मला असं वाटतं ती शेवटची आठवण असावी. ते गाणं आम्ही रोज ऐकायचं, त्याच्यामुळे आम्हाला प्रेरणा मिळायची. मला असं वाटतं जाता ते गाणं सगळ्यांनी ऐकून जावं, माझी ती शेवटची इच्छा आहे. धन्यवाद सर्वांना. जय हिंद, जय शिवराय, जय हिंद.